नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयाच्या अंतर्गत असलेला आपला दुसरा पाठ, ज्याच्यामध्ये आपल्याला रोग आणि आरोग्य म्हणजेच आपल्याला विविध रोगांची माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे। त्यासोबतच हे रोग होऊ नयेत म्हणून आपल्याला काय काळजी घ्यावी लागते हेही आपण या पाठामधून शिकणार आहोत। आणि त्याबरोबरच आपल्या सर्वांना माहिती आहे की आज आपण ज्या रोगाच्या महामारीनं त्रस्त आहोत, त्याही रोगाची लक्षणं काय असतात, त्या रोगांची काय कारणं असतात, ते रोग होऊ नयेत म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे, या सर्वांची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण कधी ना कधी आजारी पडत असतो आणि आजारी पडल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला शाळेला सुट्टी घ्यावी लागते। परंतु आपल्याला खरोखर माहिती आहे का, आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं आपल्याला काय होतं किंवा आपल्या शरीरात नेमके काय बदल होतात ज्यामुळे आपण आजारी पडतो। आणि मग जर आजारी आपण पडलो तर मग आपण कोणत्या प्रकारचे औषधोपचार आपण घेतलं पाहिजे, डॉक्टरांकडे गेलं पाहिजे का, किंवा कधीकधी आपण डॉक्टरांकडे न जाता सुद्धा 1-2 दिवसामध्ये बरे होतो। आणि मग जर आपल्याला या अशा पद्धतीची आजार झाले तर आपल्याला नेमका काय उपचार घ्यावा लागतो किंवा आपण काय केलं पाहिजे यासंबंधी आपल्याला या पाठाच्या माध्यमातून माहिती घ्यायची आहे। परंतु सर्वप्रथम आपल्याला आरोग्य म्हणजे काय हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। म्हणजेच आरोग्य म्हणजे रोगाचा नुसता अभाव किंवा रोग नसणे एवढंच नव्हे, तर आपण शारीरिक आणि मानसिकरित्या तसेच सामाजिकरित्या संपूर्णपणे सुदृढ असणं, ती जी स्थिती असते त्याला आपण आरोग्य म्हणतो। आपल्याला असं वाटतं की शारीरिकदृष्ट्या आपण सक्षम असलो म्हणजे आपण निरोगी आहोत, परंतु असं नव्हे। आपण शारीरिक दृष्टीसोबतच मानसिक दृष्टीनं सुद्धा सक्षम असणं, सुदृढ असणं तितकंच गरजेचं आहे। कारण बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की आता आजच्या परिस्थितीमध्ये आपण कोरोना या आजाराच्या या महामारीमध्ये आपण पाहतो की बऱ्याच वेळा हा आजार घाबरून म्हणजेच भीतीने सुद्धा होतो, किंवा जर एखाद्याला हा रोग झाला तर तो मलाही होईल ही भीती बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला होऊन त्याला नकळतपणे हा रोग होण्याची शक्यता असते। म्हणजेच कधीकधी हा रोग किंवा कोणताही रोग आपण जर मनात भीती बाळगली तर तो निश्चितपणे आपल्याला होण्याची शक्यता असते। मग आता आपण पाहूया रोग म्हणजे काय। तर शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयदृष्ट्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यांमध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय, अशा पद्धतीचे आपण व्याख्या रोगाची करू शकतो। म्हणजेच काय, तर आपल्या शरीरामध्ये शारीरिक किंवा मानसिक दृष्टीनं जे जैविक बदल होतात आणि ते आपल्या दैनंदिन कार्यामध्ये अडथळा आणतात, काहीतरी अडचण आणतात, अशी जेव्हा स्थिती उद्भवते तेव्हा आपण त्याला रोग म्हणू शकतो। आणि रोग हा एकाच प्रकारचा नसतो, त्याची वेगवेगळे प्रकारचे रोग आणि वेगवेगळ्या प्रकारची विशिष्ट त्याची लक्षणे असतात। आणि त्यामध्ये आपल्याला रोगांचे प्रकार, त्यासोबतच आपल्याला त्या रोगांची लक्षणे हे पाहायची आहेत। त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की रोगामध्ये आपण मधुमेह म्हणजेच आपण त्याला शुगर किंवा डायबिटीज असं म्हणतो, त्याचबरोबर आपल्याला सर्दी होते, कोणाला दमा असतो, कोणी डाऊन संरक्षण किंवा हृदयविकार, अशा विविध रोगांची आपण नावं ऐकलेली असतीलच। आणि मग त्या रोगांमध्ये सुद्धा आपण 2 प्रकार त्याचे केलेले आहेत, एक म्हणजे कालावधीनुसार आणि एक म्हणजे कारणानुसार। कालावधीनुसार जे रोग असतात त्याच्यामध्ये आपण दीर्घकालीन रोग म्हणजेच खूप काळापर्यंत जे रोग आपल्या शरीरात राहतात आणि तीव्र रोग, तसंच कारणानुसार जे आपण रोग म्हणतो त्याच्यामध्ये अनुवंशिक रोग आणि उपार्जित रोग। अनुवंशिक रोगामध्ये आपण म्हणतो की जी रोग आपल्याला आपल्या आईवडिलांच्या कडून आपल्या शरीरामध्ये ते निर्माण होत असतात। आणि उपार्जित रोगामध्ये आपण संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग। संसर्गजन्य रोगामध्ये आपल्याला माहिती आहे की जे रोग आपण एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे होऊ शकतात, जसे की आत्ताचा सध्याचा आपल्याला माहिती आहे की कोरोना हा सुद्धा एक संसर्गजन्य रोग आहे। कोणाच्या संपर्कात आपण जर आलो तर त्यावेळी आपल्याला हा रोग होऊ शकतो। त्याचबरोबर सर्दी, फ्ल्यू, डेंग्यू हे सुद्धा रोग संसर्गजन्य रोगामध्ये मोडतात। तसेच असंसर्गजन्य रोगामध्ये आपल्याला माहिती आहे की मधुमेह, हृदयविकार अशा पद्धतीचे रोग आहेत, जेणेकरून आपण अशा रोगांच्या जरी संपर्कात आलो तरीसुद्धा आपल्याला हा रोग होण्याची शक्यता नसते। आणि मग आता आपल्याला माहिती पाहिजे की संसर्गजन्य रोग जो आहे तो होऊ नये किंवा त्यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे।
मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सर्वजण एका समाजात राहतो आणि मग समाजात राहत असताना आपण जसे आपण स्वतः निरोगी राहावे असे आपल्याला नेहमीच वाटत असते, त्याचबरोबरीने समाजातील प्रत्येक घटकसुद्धा निरोगी असला पाहिजे, अशा पद्धतीची भावना आपली सगळ्यांची असली पाहिजे. अन्यथा आपण रोगी झालो म्हणून मी दुसऱ्यांना पण रोगी करणार, ही भावना ही योग्य नाही. आणि त्यामुळेच आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्या पद्धतीने निरोगी आहोत तसा माझा समाजही निरोगी राहिला पाहिजे आणि समाज निरोगी राहिला तर आपण निरोगी राहणार आहोत, हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण समाजावर डिपेंड असतो, अवलंबून असतो. आता आपल्यासमोर एक टेबल दिसतो आहे, त्यामध्ये आपण पाहतो की काही संसर्गजन्य आणि संक्रामक रोगांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. काही रोगांची नावं दिलेली आहेत, ती कशामुळे होतात, त्यानंतर त्यांचं संक्रमण कोणत्या माध्यमातून होऊ शकतं, त्याची काय लक्षणं असतात, त्यावर काय उपचार करू शकतो, अशा पद्धतीचा एक टेबल आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आपण त्याचा अभ्यास करून या सगळ्या रोगांची माहिती घेऊन आपण एक जागरूक बनू शकतो. आपण आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतःलाच आपल्याला घ्यायची आहे. कारण शेवटी आपण आपल्या शरीराची काळजी आपण स्वतः नाही घेतली तर दुसरं कोणीही घेऊ शकणार नाही. कारण हे शरीर जे आहे आपलं एक फार मोठी संपत्ती आहे आणि या संपत्तीचा वापर आपण ज्या पद्धतीनं करू तितकी ही संपत्ती आपली वाढणार आहे. चांगल्या पद्धतीनं आपण आपला आहार ठेवला, आपण जर काळजी घेतली तर खूप चांगल्या पद्धतीनं आपलं हे शरीर जपून राहायला आपल्याला मदत होणार आहे. तर आता या ठिकाणी आपण रोगाचं काही नाव पाहणार आहोत. क्षयरोग, ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये TB म्हणतो, ट्युबरक्युलोसिस असं त्याला इंग्लिशमधून नाव आहे. आणि हा एक जीवाणूजन्य रोग आहे. मायक्रोबॅक्टेरिया ट्युबरक्युलोसिस नावाच्या एका जीवाणूमुळं म्हणजेच बॅक्टेरियामुळं होणारा हा रोग आहे. आणि संक्रमणाचं माध्यम त्याच्या आहे रोग्याची जी थुंकी असते, त्या थुंकीचं हवेमार्फत जो प्रसार त्या जंतूंचा होतो, त्या माध्यमातून हा रोग आपल्याला होण्याची शक्यता असते. त्यासोबतच आपल्याला रोग्यांच्या वस्तू ज्या असतात त्या आपण हाताळल्या तर तेव्हासुद्धा आपल्याला हा रोग होऊ शकतो. मग आता याची लक्षणं काय आहेत, तर आपल्याला दीर्घ मुदतीचा खोकला होतो आणि थुंकीतून सतत रक्त पडत असतं, वजन कमी होतं, श्वासोच्छवास घ्यायला त्रास होतो. अशा पद्धतीची लक्षणं जर आढळली तर आपण समजून घ्यायचं की हा क्षयरोग आहे. त्यासोबतच आपल्याला पाहायचं की यावर उपाय काय आहे किंवा उपचार काय आहे. तर BCG नावाची एक लस असते जी आपल्याला आरोग्य विभागामार्फत दिली जाते. ती जर आपण रुग्णास टोचली तर आपण रोगमुक्त होऊ शकतो. त्यासोबतच डॉट नावाची एक उपचार पद्धती आहे, DOT नावाची, जी संपूर्ण शासकीय रुग्णालयांमध्ये सुद्धा आणि जे काही खाजगी रुग्णालय असतील तिथे सुद्धा हे आपल्याला ट्रीटमेंट मिळू शकते. परंतु शासकीय रुग्णालयामध्ये आपल्याला मोफत ही हा उपचार आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. आपल्याला जर अशा पद्धतीची किंवा आपल्या समाजातील, आपल्या घरातील किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना अशा पद्धतीचा दीर्घकालीन खोकला दिसत असेल, आपल्याला आढळला असेल, तर आपण त्यांना सल्ला देऊ शकतो की ही TBची लक्षणं आहेत आणि आपण जेवढ्या तात्काळ आपण या ठिकाणी दवाखान्यात जाऊ तितका आपल्यासाठी चांगला आहे हे आपण त्यांना समजून सांगू शकतो. त्यासोबतच आता आपल्याला काही रोगांची माहिती घ्यायची, त्यामध्ये कावीळ आहे, हेपॅटायटिस आपण त्याला म्हणतो. मग ह्या काविळामध्ये सुद्धा आपल्याला दोन प्रकारचे कावीळ आपल्याला पाहायला मिळतात. कावीळ हा रोग विषाणूपासून होतो. हेपॅटायटिस A, B, C, D आणि E प्रकारचे हे विषाणू असतात. त्यामध्ये मग हा रोग कसा होऊ शकतो, काय माध्यम आहे, तर पाणी, दूषित पाणी, त्यानंतर रुग्णासाठी वापरलेल्या ज्या सुया असतात, त्याच्यानंतर रक्तपराधन म्हणजेच एका व्यक्तीचं दूषित झालेलं रक्त जर दुसऱ्या व्यक्तीला जर आपण चढवलं तरीसुद्धा हा रोग होऊ शकतो. मग आता हा रोग झाल्यानंतर नेमकं कसं कळणार आपल्याला, त्याची लक्षणं काय आहेत, तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूक मंदावते, म्हणजेच आपल्याला भूक लागत नाही. त्याच्यानंतर गडद पिवळ्या रंगाची लघवी आपल्याला होते, थकवा आपल्याला जाणवतो, मळमळ होते, उलटी होते, खावंसं वाटत नाही, राखाडी रंगाची विष्ठा आपली त्यातून निघत असते. आणि मग त्यातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला काय उपाय करावे लागतील, काय उपचार करावे लागतील, तर आपल्याला नेहमी पाणी उकळून आणि गाळून प्यावे लागेल. कारण उकळून पाणी पिल्यामुळे काय होईल, तर त्यातील जंतू जे असतील पाण्यामध्ये असलेले, दूषित पाण्यामध्ये, तर ते जंतू मरतील आणि आपल्याला मग ते गाळून पिल्यानंतर आपण स्वच्छ पाणी आपल्या पोटात जाईल. त्याच्यानंतर स्वच्छतागृहांचा वापर आपल्याला करण्यापूर्वी आणि नंतर आपल्याला हात स्वच्छ साबणाने धुतले पाहिजेत. आता आपण पाहतोच आहे की सध्याच्या या कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यात चांगला उपाय म्हणजे तोंडाला मास्क लावणे आणि हातपाय स्वच्छ साबणाने धुणे.
आता जर आधीच आपण हे सगळं करत असू आणि नेहमी करत असू तर आपल्याला फक्त कोरोनाच नाही तर असे अनेक विषाणू किंवा जीवाणूंचे अनेक असे आजार आहेत की ज्यापासून आपण मुक्त होऊ शकतो. त्यानंतर आपण आता पाहणार आहोत अतिसार, म्हणजेच हगवण आपण त्याला म्हणतो, डायरिया आपण त्याला म्हणतो. तर हा रोगसुद्धा एक जीवाणू आणि विषाणूजन्य असलेल्या जंतूंपासून होत असतो. त्याबरोबर त्याचं संक्रमणाचं माध्यम आहे दूषित अन्न आणि दूषित पाणी. मग त्यामध्ये काय होतं तर पोटदुखी आणि पाण्यासारखी पातळ जुलाब आपल्याला त्या ठिकाणी होते. आणि मग आपण आता अशा वेळी काय केलं पाहिजे तर अन्न झाकून ठेवलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला घरामध्ये घरमाशा फिरत असतात. त्या एका ठिकाणाहून दुसरीकडे घाणीवरून आपल्या अन्नावर जर येत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला तो रोग होण्याची शक्यता असते. त्यासोबतच पाणी आपण उकळून आणि गाळून पिलं पाहिजे. त्याच्यानंतर जलसंजीवनी म्हणजेच ORS पावडर आपण म्हणतो त्याचाही वापर आपण करू शकतो. आता त्यानंतर पटकी नावाचा एक रोग आहे, त्यालाच आपण कॉलरा असं म्हणतो. आता हा रोगसुद्धा एक जीवाणूपासून होणारा विब्रिओ कॅलरी नावाच्या एका जीवाणूपासून झालेला हा रोग आहे. त्याचंसुद्धा कारण दूषित अन्न आणि पाणी हेच आहे, माध्यम आहे. त्यामध्ये काय होतं तर उलट्या आणि तीव्र प्रकारचे जुलाब होतो, पोट दुखतं, पायामध्ये पेटके येतात, म्हणजेच गोळे आल्यासारखे येतात. आता यावेळी काय केलं पाहिजे आपण तर स्वच्छता राखली पाहिजे. उघड्यावरील अन्नपदार्थ, बाहेरचे अन्नपदार्थ आपण खाल्ले नाही पाहिजे. त्यासोबतच पाणी उकळून पिलं पाहिजे आणि कॉलराची प्रतिबंधक लससुद्धा आपण टोचून घेतली पाहिजे. तर आता यानंतर शेवटचा एक रोग आहे विषमज्वर, म्हणजेच आपण त्याला टायफॉईड म्हणतो. आणि बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये सुद्धा टायफॉईड झाला अशा पद्धतीचा आपण चर्चा ऐकत असतो. मग हा रोग कशामुळे होतो आणि त्यामुळे आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत तर हा सुद्धा एक जीवाणूजन्य रोग आहे. आणि साल्मोनेला टायफी नावाचा एक जीवाणू आहे, त्यामुळे आपल्याला हा रोग होतो. हा रोगसुद्धा आपल्याला दूषित अन्न आणि दूषित पाण्याच्या माध्यमातून होत असतो. मग याच्यामध्ये लक्षणं अशी आहेत की भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणे, अतिसार आणि ताप येणे, खूप भयंकर ताप येणे, अशा पद्धतीची याची लक्षणं आहेत. त्यामध्ये आपण आता उपचार असे केले पाहिजेत की स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी प्यायलं पाहिजे. लसीकरण आपण करून घेतलं पाहिजे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटेल की या आत्तापर्यंत आपण जेवढे काही रोगांची माहिती पाहिली त्याच्यामध्ये जास्तीत जास्त उपाय आणि उपचारामध्ये आपण पाहिलं असेल की पाणी हे उकळून पिलं पाहिजे आणि गाळून पिलं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल की प्रत्येकच रोगाचं हे कारण असू शकतं का तर होय, कारण आपल्याला माहिती आहे की पाणी हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची अशी एक बाब आहे आणि पाणी हे आपलं जीवन आपण त्याला म्हणतो. परंतु हेच पाणी जर का आपण दूषित प्यालो तर हेच पाणी आपल्या जीवावर उठू शकतं. अशा पद्धतीनं आपण ह्या पाण्याचं महत्त्व आहे. म्हणून पाणी हे कधीही आपण उकळून पिलं आणि 100 डिग्रीपर्यंत जर उकळतं म्हणजेच त्याचं 100 डिग्री तापमान होतं आणि तेव्हा त्याच्यातले जे काही रोगजंतू असतील ते रोगजंतू त्यामध्ये नष्ट होत असतात आणि मग पुन्हा ते पाणी आपण थंड करून गाळून जर प्यालो तर निश्चितपणे आपल्याला अशा अनेक रोगांपासून आपण मुक्त होऊ. ही तर फक्त काही प्रातिनिधिक नाव आहेत, पण असे अनेक रोग आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळे आपण रोगमुक्त होऊ शकतो. अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे. आपण ते पाणी गरम करणं, उकळू देणं आणि उकळून थंड झालेलं पाणी आपण गाळून पिणं हा एक साधा सोपा उपाय आहे. असे अनेक रोग आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि इंटरनेटच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अनेक रोगांची माहिती आपल्याला या ठिकाणी घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नावाची एक जागतिक स्तरावरची एक संस्था आहे जी आरोग्य संघटना आहे आणि जगातील जे सर्व देश आहेत त्या सर्व देशांना एक आरोग्यदृष्टीनं सक्षम बनवण्यासाठी किंवा त्या देशांमध्ये वेगवेगळे रोग होऊ नये आणि झालेच तर त्याबद्दलची माहिती आणि अवेअरनेस म्हणजे जागरूकता निर्माण व्हावी अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण काम ही WHO नावाची संस्था जागतिक पातळीवर करत असते. आणि या संस्थेच्या माध्यमातून समाज हा निरोगी कसा राहील अशा पद्धतीचे प्रयत्न केले जात असतात. आता आपल्याला माहिती आहे की आपण बऱ्याच वेळा परिसरामध्ये सुद्धा स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण फक्त आपलंच घर स्वच्छ राहून भागणार नाही तर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा ती घाण राहणार नाही. आपल्या मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळा आपल्या परिसरामध्ये आजूबाजूला अनेक ठिकाणी अनेक असे बेवारस वस्तू पडून असतात किंवा अशा ठिकाणी त्या पडलेल्या असतात की ज्यामध्ये पाणी साचतं किंवा वेगवेगळे जंतू, मच्छर त्या ठिकाणी निर्माण होत असतात किंवा काही ठिकाणी कचरा टाकलेला असतो. आणि मग आता आपल्याला माहिती आहे की त्या कचऱ्यांवर, त्या स्वच्छतेवर आपण म्हणतो की हा काय आम्ही टाकला नाही आणि आम्ही हा उचलणार नाही. परंतु आपल्या एक लक्षात आलं पाहिजे मित्रांनो की हाच कचरा
आपल्या जीवावर बेतू शकतो, हीच घाण आपल्या जीवावर बेतू शकणार आहे. त्याचं कारण म्हणजे आपण चित्रात पाहतोय की एक मध्ये एक घरमाशी दिसते. ती माशी काय करते की ह्या वेगवेगळ्या कचऱ्यांवर बसते. त्या ठिकाणी तिथून बसून ती तिथून उठते आणि आपल्या घरामध्ये येते, आपल्या घरातील अन्नावरती बसते. तर मित्रांनो, आपल्याला एक माहिती असावं की जी आपल्याला दिसणारी ही छोटीशी घरमाशी आहे, त्या छोट्याशा घरमाशीचा जी काही पाय असतात तिचे, त्या एका पायावर असंख्य म्हणजेच लाखो जंतू बसू शकतील आणि ते लाखो जंतू एका पायावर तिच्या जर बसून एका छोट्याशा एवढ्या भागामध्ये जर लाखो जंतू विषाणू राहत असतील, तर याच्यावरून आपण विचार केला पाहिजे की आपण स्वच्छता आपलीच नाही तर आपल्या परिसराची सुद्धा ठेवणं किती गरजेचं आहे. आणि ही जेव्हा आपल्याला बाब लक्षात येईल तेव्हा आपला समाज आणि आपण सर्वजण निरोगी राहू यात काही शंका असणार नाही. यानंतर आपण मित्रांनो पाहणार आहोत की सद्यस्थितीमध्ये काही महत्त्वाचे रोग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याच वेळा आपण जेव्हा दवाखाने किंवा अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पाहत असतो की वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण येत असतात. त्यामध्ये डेंग्यू नावाचा एक रोग आपण पाहिला असेल. मग ही डेंग्यू हा रोग का होतो आणि नेमकं त्याच्यामध्ये काय होतं, तर डेंग्यू हा रोग मच्छरांमुळे म्हणजे डासांमुळे होत असतो आणि साठलेल्या पाण्यामध्ये डास काय करत असतात, अंडी घालतात आणि त्याच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढत जाते आणि मग एडिस इजिप्ती नावाचा एक डास आहे, त्या डासाची जात आहे, त्या डासाच्या मार्फत हा डेंग्यू हा रोग पसरतो आणि हा एक संसर्गजन्य रोग असल्यामुळे आपल्याला त्याच्यापासून काळजी घ्यावी लागते. हा रोग आजारी असलेल्या फ्लेबी व्हायरस या प्रकारातील डेन 14 या विषाणूमुळे होत असतो. आता त्याची लक्षणं काय आहेत, तर तीव्र ताप, डोकेदुखी, उलट्या होणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळ्याच्या खोबणीत दुखणे, रक्तातील रक्तबिंबिका म्हणजेच प्लेटलेट्स आपण ज्याला म्हणतो ते कमी होणे किंवा आपण ग्रामीण भागात म्हणतो पेशा कमी झाल्या. तर अशा पद्धतीचं हा रोग म्हणजे ह्याच्यामध्ये धोकादायक असा आहे की ह्या पेशा आपल्या कमी झाल्या, पांढऱ्या रंगाच्या पेशा, पांढऱ्या पेशा जर आपल्या कमी झाल्या तर त्या आपल्या सैनिक पेशा म्हणून काम करत असतात आणि त्याच जर आपल्या शरीरातील कमी झाल्या तर आपली प्रतिकारशक्ती कमी होऊन आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा सामना करायची शक्यता निर्माण होते आणि कधीकधी आपल्याला मृत्यूसुद्धा येण्याची शक्यता असते. आणि म्हणून डेंग्यू ह्या आजाराला आपण इतकं साधं समजू नये आणि त्यासाठीच आपला परिसर आणि आपल्या घरातील इतर ठिकाणी आपण स्वच्छता ठेवली पाहिजे. पाणी साठणार नाही अशा पद्धतीचं वातावरण किंवा अशा पद्धतीची रचना आपण केली पाहिजे. चित्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसते की हा एडिस इजिप्ती आपल्याला कशा पद्धतीनं घातक ठरू शकतो आणि मग त्यावर आपण काय उपाय केले पाहिजेत. आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळा घरी आपल्या कूलर असतात, त्या कूलरच्या त्या ठिकाणी पाणी साचलेलं असतं किंवा त्या ठिकाणी ओलावा असतो, तिथं हे मच्छर निर्माण होतात. त्यासोबतच आपण पाहतो की डबकं एखादं साचलेलं आहे पाण्याचं किंवा पावसाचं पाणी साचलेलं असेल तर अशा वेळीसुद्धा त्या ठिकाणी ते होऊ शकतात आणि मग हे मच्छर आपल्याला पळवून लावायचे असतील तर आपल्याला वेगवेगळे उपाय करावे लागतील. स्वच्छता ठेवावी लागेल, मच्छर होणार नाहीत अशा पद्धतीनं आपल्याला धुराची फवारणी करावी लागेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कॉईल्स असतात त्या लावल्या पाहिजेत, स्वच्छता आपली ठेवली पाहिजे. अशा पद्धतीनं जर आपण वागलो तर नक्की आपल्याला हा रोग या ठिकाणी कमी होण्याची शक्यता असते. त्यासोबतच आपल्याला हिवताप हा सुद्धा एक रोग माहिती आहे. हिवताप हा रोग ॲनाफिलीस नावाच्या डासाच्या एका मादीमुळे होत असतो. तसंच हत्ती रोगसुद्धा आहे. आपल्याला माहिती आहे हत्ती रोग म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीचा पाय हा हत्तीच्या पायासारखा मोठा होतो आणि हा हत्ती रोग क्युलेक्स नावाच्या डासाच्या मादीमुळे होत असतो. ॲनाफिलीस आणि एडिस डासाच्या वास्तव म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये असते, तर त्याचं क्युलेक्स नावाचा जो डास असतो तो प्रदूषित पाणी किंवा घाण पाण्यामध्ये तो वाढत असतो. म्हणजे आपल्याला कधीकधी घाण पाणी किंवा आपल्या परिसरात असलेलं किती अवघड होऊ शकतं हे आपल्याला लक्षात येईल. त्यासोबतच मागे काही वर्षापूर्वी स्वाईन फ्लू नावाचा एक रोग आलेला होता, आपल्याला माहिती आहे. स्वाईन फ्लू नावाचा हा जो रोग आहे तो डुक्कर या प्राण्याच्या द्वारे माणसामध्ये आलेला होता आणि स्वाईन फ्लूच्या विषाणूचा प्रसार हा रोग्याच्या नाकातील आणि घशातील स्त्राव व थुंकीतून होत असतो. म्हणजेच आज जे आपण कोरोनाची लक्षणं म्हणतो किंवा कोरोनाचं जे संसर्गाचं माध्यम आहे ते सेम स्वाईन फ्लूचं होतं. स्वाईन फ्लूमध्ये सुद्धा काय लक्षणं दिसतात, तर धाप लागणे किंवा श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे. जशी आपली या कोरोनाची लक्षणं आहेत तशाच पद्धतीची ही लक्षणं स्वाईन फ्लूची सुद्धा होती. स्वाईन फ्लूचं निदान कसं करता येईल आपल्याला, तर स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो. म्हणजेच आज आपण ज्या पद्धतीनं कोरोनाची तपासणी करतो तीच पद्धत स्वाईन फ्लूच्या या आजारासाठी आहे. आणि आपल्याला माहिती असेल
तर पुण्याला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी नावाची एक संस्था आहे, जी या विषाणूच्या वेगवेगळ्या ह्याच्यावर अभ्यास करत असते आणि वेगवेगळे रोगाच्या बाबतीतली रिसर्च त्या ठिकाणी करत असते. त्यासोबतच राष्ट्रीय संचारी रोग संस्था जी दिल्लीला आहे, ती सुद्धा संस्था या पद्धतीनं काम करत असते. तिथं प्रयोगशाळा आहेत आणि त्या प्रयोगशाळांमध्ये याची तपासणी चालू असते. आता अशा पद्धतीनं आपण स्वाईन फ्लूचं सुद्धा एक पाहिलं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की एड्स नावाचा एक रोग, अतिशय घातक असा एक रोग, जो विषाणू मानवाला त्या ठिकाणी होतो आणि यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती दुर्बल झाल्यामुळे त्याला विविध रोगाची लागण होते आणि त्यासाठी आपल्याला एक निदान करण्यासाठी एलिझा नावाची एक रक्ताची चाचणी असते, ती त्या ठिकाणी आपल्याला करावी लागत असते. तर मित्रांनो, आज आपण या काही रोगांची माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे आणि हे रोग होऊ नयेत किंवा त्यावर काय उपचार हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतरचा पुढचा भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.